नमस्कार मित्रांनो, कसे आहात? जय शिवराय. तर सर्वप्रथम तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच निमित्तानं म्हणजे छत्रपती महाराजांची आज जयंती आणि त्याच निमित्ताने एक मला छोटंसं सक्सेस मिळालं आहे. ते म्हणजे माझे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. साधारण 3 महिन्यात माझे हे सबस्क्रायबर 500 झालेत आणि मला आशा आहे की पुढच्या 3 महिन्यात माझे 1K पण कंप्लीट होते. आणि ते सगळं तुमच्या सपोर्टमुळं, माझ्या फॅमिली सपोर्टमुळं आणि माझ्या मैत्रिणींच्या सपोर्टमुळं हे सगळं शक्य झालं आहे. तर सगळ्यांची मी मनापासून धन्यवाद करते. आणि मला आशा आहे की तुम्ही माझे पुढचे 1K पण सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करतात. थँक्यू सो मच. आणि त्यात अशी एक हे आहे की आज माझा पेपरसुद्धा आहे. फायनल पेपरचा सेकंड पेपर आहे आणि आनंदात मी पेपर विसरून नाही जावं म्हणून मी आता फुल कॉन्सन्ट्रेटनी पेपर पण लिहिणार आहे. तर भेटूया पेपर झाल्यानंतर. तर मित्रांनो, आता पेपर झाला आहे. 4 तासाचा पेपर होता आणि मला इतकी झोप येत होती ना पेपर लिहिताना, तरी पण मी पेपर लिहिला आणि आउट ऑफ पेपर लिहिला आहे. म्हणजे पेपर पण सोपा होता, काही डिफिकल्ट पण नव्हतं आणि आनंदात पण पेपर लिहिला मी. खूप भारी वाटतं पेपर लिहून. आणि आजचा पेपर होता इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा. ड्रॉइंग काढायचे होते, 11 ड्रॉइंग काढायचे होत्या 70 मार्कांसाठी. त्या ड्रॉइंग काही 16 मार्काला, काही 8 मार्काला अशा होत्या. पेपर 4 तास होते. आम्हाला टाईम पण भरपूर होता. माझा 3 तासात पेपर होऊन गेला होता. हर्षदा, तुला पेपर कसा गेला? सोपा गेला. 3 तासातच झाला. तुम्ही म्हणतात काय दरवेळेस हर्षदालाच दाखवती, तर माझ्यासोबत कायम तीच असती. पेपर झालं सगळ्या मुली निघून जातात घरी त्याच्यामुळं काही मी एकाच रूममध्ये राहतो, त्यामुळे मग मी तुम्हाला दरवेळेस तिलाच दाखवते. नाही तर म्हणतात कमेंटमध्ये दरवेळेस हर्षदा करते. तर तसं काही नाही आहे. तर पेपरही छान होता, दिवसही छान होता. आणि पुन्हा एकदा तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया पुढच्या पेपरला.